पंढरपुरात आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी आपल्या घरी परतायला सुरुवात झाले। आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5500 बसेसची सोय करण्यात आली। वारकरी घरी परतायला आता अखेर सुरुवात झाली। जळगावात खानदेशी मेनू वरणबट्टी वांग्याच्या भाजीवर जळगावकरांचा ताव पाहायला मिळाला। वरणबट्टी वांग्याच्या भाजीच्या दुकानावरती पार्सल घेण्यासाठी जळगावकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आषाढीचा उपवास सोडण्यासाठी वरणबट्टी वांग्याच्या भाजीचा मेनू पाहायला मिळालाय। आज रविवार असून महिलांना देखील आराम मिळावा आणि घरी हा मेनू बनवायला खूप मोठी कसरत करावी लागते, त्या अनुषंगाने आम्ही पार्सल घेणं पसंत केलं असल्याचं मत ग्राहकांनी या ठिकाणी व्यक्त केलंय। ग्राहकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। काल नुकतीच आषाढी एकादशी ही पार पडली आणि आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचं दर्शन घेत नागरिकांनी उपवास देखील ठेवलेला होता। मात्र आज आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी खानदेशची जी सुप्रसिद्ध बट्टी वरण वांग्याची भाजी जी खाद्य आहे त्या खाद्याच्या स्टॉलवरती मोठ्या प्रमाणात जळगावकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी वरणबट्टी वांग्याच्या भाजीचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या स्टॉलवरती वरणबट्टी वांग्याची भाजी घेण्यासाठी गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर गंगाफळची भाजी देखील असते, गुळाचा शिरा असतो आणि ताकाची कढी देखील असते, त्या घेण्यासाठी जळगावकरांनी या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। हे जे देवराम भोळे आहेत ना यांची क्वालिटी जी आधी आपण जसे पंक्तीची भाजी बनवायचो हांड्यामध्ये त्या पद्धतीनं हे बनवलेलं जातं इथे, त्यामुळे त्याची क्वालिटी आहे ना खूप प्रकारे चांगल्या पद्धतीनं म्हणजे तशीच टेस्ट लागते आपल्याला हांड्यात बनवल्यामुळे। नक्कीच, पण या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। हो सर, कारण काय महिला मंडळांना आराम पाहिजे असतो दुसऱ्या दिवशी किंवा चला उपवास झाल्यानंतर आनंद वाटतो त्यांना आपल्यासाठी रेडीमेड आणलं त्याला। आणि आपण घरामध्ये जास्त बनवतो, हे कसं होतं एका पार्सलमध्ये 2 लोक जेवतात आनंदानं, म्हणजे परवडतंही आपल्याला। वरणबट्टी वांग्याची भाजी याचा आनंद देखील घ्यावा म्हणून आम्ही सकाळपासूनच या ठिकाणी रांगेत उभं असल्याचं मत या ठिकाणी ग्राहकांनी व्यक्त केलेलं आहे आणि मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।